जीवन करू झाडेसी जीवेसाठी, पाडून जन्मे काढी आटी, परिफळे सीतैची भेटी, जय वसंतु पावे. अहो विषमा जय वोहट पडे, तै मधुरते मधुर आवडे, पै रसायने तै गोडे, जेव्हा आरोग्य देही. का इंद्रिये वाचा प्राण, या जालियांचे तैचे सार्थकपण, जय चैतन्य येऊन आपण, संचरे माझी. तैसे शब्द जात आलोडिले, अथवा योगाधिक जे अभ्यासिले, ते तैची म्हणो ये आपुले, जय सानुकूळ गुरु. ऐसिये झालिये प्रतीती चेनी माझे, अर्जुन निश्चयाची नाचतुसे भोजे, देवींची म्हणे देवा तुझे, वाक्य मज मानले. तरी साचची हे कैवल्यपती, मज त्रिशुद्धी आली प्रतीती, जे तू देवदानवांची ये मती, जोगा नवसी. तुझे वाक्य व्यक्ती न येता देवा, आपुलिया जाणे जाणीवा, तैसा कहीच नाही हे मद्भावा, भरवसे न्याले. आयुष्यभर माळी वृक्षांची आणि वेलींची सेवा करतो, त्यांची उत्तम निगराणी ठेवतो, खूप कष्ट घेतो, परंतु त्या झाडांवर फळे आणि फुले उमलून येण्यासाठी त्याला वसंत ऋतूचीच वाट पाहावी लागते. फळे आणि फुले उमलवणे हे काही माळ्याच्या हातात नाही. विषमज्वरासारखा आजार होतो तेव्हा अन्नाला चव लागत नाही. विषमज्वराला उतार पडला की रुचकर पदार्थांची चव जीभ अनुभवते. जेव्हा शरीरात आरोग्य नांदू लागते तेव्हाच अन्नाला गोडी प्राप्त होते. शरीरामध्ये परमेश्वरी कृपेने जेव्हा चैतन्य नांदू लागते तेव्हाच इंद्रिये, वाणी आणि प्राण यांना कृतार्थता लाभते. सर्व शास्त्रांचे अध्ययन केले, योगाभ्यास केला, तरीसुद्धा सद्गुरूची प्रत्यक्ष भेट घडते, त्याचे प्राण भारले आशीर्वाद लाभतात, तेव्हाच या अभ्यासाला अर्थ प्राप्त होतो. केलेली साधना फळाला येते. श्रोते हो, भक्तश्रेष्ठ अर्जुनाला लाभलेल्या या श्रेष्ठ अशा अनुभवाच्या आनंदामुळे त्याचा निश्चय बळावला. मन आनंदाने नाचू लागले. तो भगवान श्रीकृष्णाला म्हणाला, भगवंता, तुझे बोलणे मला मनःपूर्वक समजले, अंतःकरणापासून आवडले. हे कैवल्याच्या अधिपती भगवंता, मला निस्संशय प्रतीती आली की तू देवांना आणि दानवांना कधीच कळणार नाहीस. त्यांच्या प्रज्ञेचा तो विषयच नाही. माझी आता खात्री पटली आहे की तुझ्या वचनामृतात जोपर्यंत जीव न्हात नाही तोपर्यंत केवळ बुद्धीने आणि तर्काने तू कळण्याजोगा नाहीस. त्यासाठी तुला शरण येऊन तुझ्या नामात अखंड दंग झाले तरच तुझे प्रत्यक्ष दर्शन घडेल. तू प्रत्यक्ष अनुभवण्याचा विषय होशील याची मला आता खात्री पटली. येथ आपुले वाडपण जैसे, आपणची जाणीजे आकाशे, कामी ये तुली घनवट ऐसे, पृथ्वीची जाणे. तैसा आपुलिये सर्व शक्ती, तुझ तूची जाणू लक्ष्मीपती. येर वेदादिकमती, मिरवती वाया, हागा मनाते मागा सांडावे, पवनाते वावी मवावे, आदिशून्य उतरोनी जावे, केवते बाही. तैसे हे जाणणे आहे, म्हणून कोणाही ठाकते नोहे. आता तुझे ज्ञान होय, तुझची जोगे, जी आपण पयाते तूची जाणसी, आणि का ते सांगावयाही तू समर्थ होसी. तरी आता एक वेळ घाम पुसी, आरतीची निडळींचा. आकाश किती विस्तृतपणे पसरलेले आहे ते केवळ जसे आकाशालाच समजते
किंवा ह्या अजस्त्र पृथ्वीचे वजन किती आहे हे फक्त पृथ्वीलाच ठाऊक, तसे हे लक्ष्मीपथ आहे. तुझे सामर्थ्य किती हे केवळ तूच जाणतोस. वेदाधिकांनी पंडितांनी तुला जाणले आहे हे त्यांचे मिरवणे वास्तविक व्यर्थच आहे. तू मला सांग देवा, चपळ मनाला मागे टाकेल असा वेग कोणापाशी आहे का? वाऱ्याला कवेत कधीतरी घेता येईल का? आदिशून्याचा हा अजस्त्र गाभारा कुणाला तरी आपल्या बाहुबलावर पोहून जाणे शक्य आहे का? तुला सर्वस्वाने जाणणे हे तसे आहे. तुझे स्वरूप केवळ तूच जाणतोस. भगवंता, तुला नेमके स्वरूप काय आहे हे ठाऊक आहे. त्याची जाणीव इतरांना करून देण्यास तूच समर्थ आहेस. म्हणून तुला विनंती करतो की माझ्या इच्छेच्या कपाळावर दाटून आलेला घाम आता तूच पुस. हे आई केले की भूत भावना, त्रिभुवन गज पंचानना, सकल देव देवतार्चना जगन्नायका. जरी थोरी तुझी पाहत आहो, तरी पासी उभे ठाका वयाही. योग्य नो हो या शोच्यता विनवू बिहो, तरी आन उपायो नाही. भरले सरिता समुद्र चहूकडे, परिते बापियासी कोरडे. का जय मेघोनी थेंबुटा पडे, ते पाणी की तया. तैसे श्री गुरु सर्वत्र आथी, परिकृष्णा आम्हा तूची गती. हे असो मजप्रती विभूती सांगे. तू संपूर्ण जीवसृष्टीचा निर्माता आहेस. ही चल आणि अचल सृष्टी तूच निर्माण केलीस. विश्वभ्रमरूपी हा जो मायावी हत्ती, त्याला नष्ट करणारे सिंह सुद्धा तूच आहेस. सर्व देवदेवतांचे आराध्य दैवत सुद्धा तूच आहेस. देवा, तुझी थोरवी लक्षात घेतली, तुझे ब्रह्मांड स्वरूप ध्यानात आले की तुझ्याजवळ उभे सुद्धा राहण्याची पात्रता माझ्याजवळ नाही हे जाणवल्याशिवाय राहत नाही. परंतु हा संकोच मनी ठेवून तुझ्यापासून दूर गेलो तर तुला मी जाणून तरी कसा घेणार? समुद्र, नद्या आणि तळी पाण्याने तुडुंब भरलेली असली तरी तहानलेल्या चातकाला त्या पाण्याचा काय उपयोग? आकाशातून धुवाधार पाऊस कोसळला की त्या पाऊसधाराच त्याची तहान भागवतात. त्याप्रमाणे गुरु सर्वत्र आहेत, परंतु भगवंता, तुझ्याशिवाय मला दुसरा कुठलाच आधार नाही. म्हणून तू आता मला तुझ्या दिव्य विभूती सांग. जी तुझी या विभूती आघविया, परिव्यापिती या शक्ती दिव्या जिया. तिया आपुलिया दावाविया आपण मज. जिही विभूती यया समस्ता, लोकांते व्यापून आहाती अनंता. तिया प्रधाना नामांकिता, प्रगटा करी. तुझ्या दिव्य विभूतींनी हे जे विश्व व्यापलेले आहे त्या सर्वच्या सर्व विभूती मला सांग. हे अनंता, ज्या विभूतींनी हे त्रैलोक्य व्यापलेले आहे त्या मुख्य आणि प्रसिद्ध विभूती तू व्यक्त कर. जी कैसे मिया तू ते जाणावे, काय जाणोनी सदा चिंतावे. जरी तूची म्हणो आघवे, तरी चिंतन चिन घडे. म्हणोनी मागा भाव जैसे, आपुले सांगितले तुवा उद्देशे. आता विस्तारोनी तैसे, एक वेळ बोले. जया जया भावाची या ठाई, तू ते चिंतिता मज साया सुनाही. तो विबळ करुणी देई, योग आपुला. देवा, मी तुला कसे रे जाणावे? कुठल्या रूपात तुला प्रत्यक्ष अनुभवून तुझे चिंतन करावे? तू सर्व व्यापक आहेस. तुझे ध्यान करायला गेलो तर माझ्या हातून तुझे चिंतनच घडत नाही.
म्हणून मी तुला हात जोडून विनंती करतो की मागे तू जे भाव प्रकट केले होतेस ना, त्या पाठीमागचा उद्देश कथन केला होतास ना, तो मला पुन्हा तू एकदा विस्ताराने सांग. ज्या तुझ्या भावांच्या ठायी मी चिंतन करताना मला कसलाही त्रास होणार नाही, तुझे स्मरण सहजपणे घडेल, तो तुझा दिव्य असा विभूती योग तू मला आता समजावून सांग. आणि पुसलिया जिया विभूती, त्याही बोलाविया भूतपती. एथ म्हणसी जरी पुढती, काय सांगो तरी हा भाव मना. झणे जाय हो जनार्दना, पै प्राकृता ही अमृतपाना. नान म्हणवेजी जे काळकूटाचे सहोदर, जे मृत्यू भेणे प्याले अमर. तरी दिहाचे पुरंदर, 14 जाती. ऐसा कवण एक क्षीराब्धीचा रसू, जया वायांच्या अमृतपणाचा आभासू. तयाचा हि मीठांशू, जे पुरे म्हणोनेदी. तया पाबळे याही येतुले वरी, गोडियेची आथी थोरी. मग हे तव अवधारी, परमामृतसाचे. ज्या विभूतींसंबंधी मी तुला विचारले त्या मला आता सांग रे परमेश्वरा. तू कदाचित असे म्हणशील की हे सारे पुन्हा पुन्हा का सांगावे. तर हे भगवंता, तू हा विचार तुझ्या मनात अजिबात आणू नकोस, कारण तुझ्या मुखातून प्रकट होणाऱ्या या प्राकृतातल्या अमृत रसाला नको असे म्हणवत नाही. तसे पाहिले तर अमृत हे विषाचे सख्खे भावंड. मृत्यूच्या भयाने देवांनी अमृताचे प्राशन केले, तरी ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र सिंहासनावर बसतात आणि पुन्हा नाश पावतात. प्रत्यक्ष अमृताचे प्राशन करूनही 14 इंद्रांना मृत्यूला आलिंगन द्यावे लागले. समुद्र मंथनाच्या वेळी समुद्रातून एक अपूर्व रस बाहेर आला, त्याला अमृत म्हटले गेले, आणि ते प्राशन केल्यावर अमरत्व प्राप्त होते हा वृथाच गवगवा झाला. त्या अमृताचा गोडवा असा की त्याचे प्राशन करणारा कधी तृप्त होत नाही. अशा या क्षीरसागरातून बाहेर पडलेल्या अमृताला एवढे महत्त्व आहे, तर तुझ्या मुखातून प्रकट होणाऱ्या ह्या दिव्य वचनामृतांना मी पुरे कसे म्हणेन. जे मंदरा चळून ढाळिता, क्षीरसागरुन डहुळिता. अनादि स्वभावता आई ते आहे, जे द्रवना नभे बद्ध. जेथ नेणिजती रसगंध, जे भलतयाही सिद्ध. आठवलेची फावे, जयाची गोठीची ऐकत खेवो. आघवा संसार होय वावो, बळिया नित्यता लागे येवो. आपण पेया जन्म मृत्यूंची भाख, होर पोनी जाय निशेख. आत बाहेरी महासुख, वाढोची लागे. मग दैवगत्या जरी सेविजे, तरी ते आपणची होवनी ठाकीजे. ते तुझ देता चित्त माझे, पुरे म्हणून शके. तव तुझे नामची जी आम्हा आवडे, वरी भेटी होय आणि जवळीक जोडे. पाठी गोठी सांगसी सुरवाडे, आनंदाचेनी. मंदार पर्वताची रवी करून क्षीरसागर न घुसळता प्राप्त झालेले तुझ्या पवित्र मुखातून स्त्रवलेले हे वचनामृत स्वभावतः गोड आहे, स्वयंसिद्ध आहे. अजिबात कष्ट न करता ते मला प्राप्त झाले आहे. हे परमामृत द्रवरूप नाही, घनरूप नाही. या वचनामृताला क्षीरसागरातून प्रकट झालेल्या अमृतासारखा गंध नाही की रसवत्ता नाही. तरीही स्मरण करता क्षणी ते सहजपणे उपलब्ध होते. या परमामृताची गोष्ट अशी की ते ऐकता क्षणी अवघा प्रपंच, अवघे अस्तित्व अशा एका शाश्वत अमरत्वाला येऊन पोहोचते की कुठल्याही ज्ञानाने ते चळत नाही.
जन्म मृत्यूची भाषा पार हरपून जाते. जीवाच्या आत आणि बाहेर महासुख दाटून येते. असे हे परमामृत भाग्याने लाभले तर सेवन करणारा तुझ्याशी तद्रूप होऊन जातो. असे हे महासुख वाढवणारे परमामृत भगवंता तू मला प्रत्यक्ष देत असताना मी कधीतरी तृप्त होईन का? तुझे अखंड नाम मला अतिशय प्रिय आहे. तू माझ्यासाठी सगुण साकार रूप धारण केलेस. तुझी प्रत्यक्ष भेट झाली, तुझी जवळीक साधली. त्यात माझे भाग्य असेल की देवा तू मला वचनामृत स्वतः पाजतोस. आता हे सुख काईसया सारिखे, काही निर्वचेना मज परितोखे. तरी ये तुले जाणे जे येणे मुखे, पुनरुक्त ही हो. हागा सूर्य काय शिळा, अग्नी म्हणो येत आहे ओविळा. का नित्य वाहा तया गंगा जळा, पारसे पणसे. तुवा स्वमुखे जे बोलिले, हे आम्ही नादासी रूप देखिले. आजी चंदन तरुची फुले, तुरंबीत आहो मा. या पार्थाची या बोला, सर्वांगे कृष्ण डोलला. म्हणे भक्ती ज्ञानासी जाहला, आगरू हा. ऐसा पतिकराची या तोषा आंतू, प्रेमाचा वेग उचंबळतू. तो सायासे सावरून अनंतू, काय बोले. तुझ्या मुखातून स्त्रवणाऱ्या या वचनामृताचे सेवन करताना काय महासुख लाभते. ते कशासारखे आहे हे सांगायला जावे म्हणावे तर ते नेमकेपणाने सांगता येत नाही. मला फक्त इतकेच लक्षात आले आहे की या परमामृताची तुझ्याच मुखातून पुनरुक्ती व्हावी. तू मला सांग देवा की रोज उगवणारा सूर्य कधी शिळा होतो का? की अग्नीला कधी ओवळा म्हणता येईल? अखंडपणे वाहणाऱ्या गंगेला कधी पारोसेपणा येईल का? तू जे बोलतोस ना तेव्हा मला तीव्रपणे जाणवते की नादाला रूप प्राप्त झाले आहे. तुझ्या रूपाने स्वर प्रकट झाले आहेत. चंदन वृक्षाला जणू सुगंधी फुलेच लगडली आहेत. श्रोते हो, भक्तश्रेष्ठ अर्जुनाच्या भक्तिभारल्या नादमयी बोलण्याने भगवान श्रीकृष्ण अक्षरशः डोलू लागले. भगवंत मनाशी म्हणू लागला की अर्जुन हा भक्तीचा मळा आहे, भक्तिज्ञानाचे हा मूर्त रूप आहे. अशा प्रकारे संतुष्ट झालेले भगवंत ज्यांना प्रेमाचा उमाळा आला तो त्यांनी महत् प्रयासाने आवरून धरला आणि ते अर्जुनाला प्रेमाने सांगू लागले,